सर्व गणपती भिजलेले आहेत. तर कालच्या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे. तर इथे पाहू शकता हात वगैरे सगळे खाली पडलेले आहेत तिथून. तर हे आम्ही सर्व आज झाकणार आहे. ते झाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा श्री अर्जुन या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओचा कारण असं आहे की कालच्या पावसामुळे खूप भरपूर पाऊस पडला आहे. त्यामुळे गणपती खूप भिजलेले आहेत. आता ते तट वगैरे आम्ही झाकलेले आहे. तर आता हा निसर्गाच्या पुढे आम्ही काही बोलू शकत नाही, कारण पाऊस काय आमच्या हातात नाही आहे. त्यामुळे केव्हा काय होतं ते सांगता येत नाही. तर चला पाहूया कारखान्यामध्ये काय काय झालेले आहे. तर मित्रांनो, आता बघायचं तट वगैरे सगळं झाकून घेतलेलं आहे. तर या तुम्हाला भिजलेले गणपती दाखवतो. अशा प्रकारे सर्व गणपती भिजलेले आहेत. तिथे पाहू शकता. या तुम्हाला दाखवतो. इथे पाहू शकता. हे रिपेअरी करणे आता शक्य नाही. हे आता या गणपती पूर्ण सगळेच नुकसान झालेले आहे. तर यापुढे आता आम्ही काय करू शकत नाही या गणपतींचे. तर इथे बघा 7 फूट गणपती आहेत. ते पण सर्व भिजलेले आहेत. पाहू शकता सर्व प्रकारे सगळं भिजलेलं आहे. ते पाहू शकता रात्रभर पाऊस पडलेले आहे. त्यामुळे पाणी पडून पडून इथे काटे दिसत आहेत. हे आता रिपेअर करण्यास खूप कठीण आहे, पण काय करावे आपल्याला करावेच लागेल. तर इथे पाहू शकता सगळीकडेच तसे झालेले आहे. तर इथे पाहू शकता कट्टा वगैरे सगळे बाद झालेले आहेत. तर इथे पण पाहू शकता तुम्ही हात वगैरे सगळे बाद झालेले आहेत. पूर्ण आम्हाला रिपेअरी करायला लागेल ते परत. पावसाचे काही नेम नाही, पाऊस केव्हा पण पडतो. अशा प्रकारे हे सगळे गणपती भिजतात. आम्हाला खूप त्रास होतो ते परत रिपेअरी करण्यामध्ये. तरी ते पाहू शकता गणपती साचा हे पण पूर्ण भिजलेले आहेत. हे आत्ताच आम्ही झाकलेले आहे. हे पाहू शकता इथे सर्व भिजलेले आहे. काहीच वाढलं नाही. तरी इथे पण पाहू शकता हा पण सर्व भिजलेले आहे. तर काल थोडे आम्ही गणपती आत ठेवलं होतो ते तेवढे चांगले आहेत. चला तर ते पाहूया. इथे पाहू शकता ते एवढं आम्ही आत ठेवून घेतलेलं आहे काल. त्यामुळे तरी ते पाहू शकता पाणी किती थांबलेलं आहे. हा सर्व काल एका रात्रीमध्ये हा एवढा पाणी थांबलेलं आहे इथे. गणपतीच्या खाली सगळे पाणी गेलेले आहे. पाहू शकता इथे खाली गणपती आहे त्याचा, इथे सर्व पाणी गेलेले आहे.